आजच्या सायंकाळच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। देगलूर विनयभंग प्रकरणातील दिलीप स्वामी व जीवराज डाबकर यांना सेवेतून बडतर्फ करा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। खराडी पुणे येथे थरारक अपघात, कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार। तालुका मुखेड येथील कबनूर येथे गोपाळ काळानिमित्त दहीहंडी उत्साहात साजरी। आता बातमीपत्र विस्ताराने। देगलूर विनयभंग प्रकरणातील दिलीप स्वामी व जीवराज डाबकर यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा व या प्रकरणात उच्चस्तरीय समिती गठीत करून तपास करण्याचे आदेश द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। देगलूर विनयभंग प्रकरणातील दिलीप स्वामी व जीवराज डाबकर यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून प्रकरणात त्यांच्या कार्यकाळातील संचिकानिहाय कामाची पथकामार्फत तपासणी करण्यात यावी। तसेच या प्रकरणातील दलित मागासवर्गीय बौद्ध महिला असल्याने अॅट्रॉसिटी ऍक्ट SC अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1)11 नुसार कारवाई न करता महसूल प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांना जामीनपात्र कलम 354(अ)(ड) 509(34) असे गुन्हे नोंद करून सहकार्य करणाऱ्या देगलूर येथील पोलीस प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी। तसेच येथील तपास त्यांच्याकडून काढून उच्चस्तरीय समिती गठीत करून तपास करण्याचे आदेश द्यावे व तसेच संबंधित दोषी दिलीप स्वामी व जीवराज डाबकर यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे नोंदवण्याचे आदेश द्यावे, यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुल जिगळेकर हे धरणे आंदोलनास बसले आहेत। देगलूर येथे विनयभंग झालेल्या दलित महिलेच्या अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे मी राहुल जिगळेकर व आमचे कार्यकर्ते घेऊन तिला न्याय देण्याच्या हेतू हे करून जे पोलीसवाल्याने अॅट्रॉसिटी ऍक्ट न दाखल करता दलित महिला असते वेळेसही त्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा आणि त्या उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मी इथे गेल्या 5 तारखेपासून धरणे धरलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही धरणे चालूच ठेवणार आहोत। पुण्यात खराडी येथे एक थरारक असा अपघात झाला। या दुर्घटनेनंतर कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला। पुणे शहरापासून जवळच खराडी बायपास रोडवर काल रात्री 10:30च्या सुमारास भीषण अपघात झाला। कंटेनरवर दुचाकीच्या या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला। त्याचा दुचाकी नंबर MH12E7274 असा आहे। दुचाकीला धडक मारून कंटेनरचा ड्रायव्हर पसार झाला। घटनास्थळी बघ्याची गर्दी झाल्यामुळे खराडी बायपास रोडवरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अँब्युलन्सला फोन केला, पण अँब्युलन्स न आल्याने स्वप्नील तांबे यांनी स्वप्नील चव्हाण मनसे शहर प्रमुख पुणे व प्रसिद्ध उद्योगपती बापूतात्या पठारे यांना घटनेची माहिती दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी अँब्युलन्सला पाचारण केले व पंचनामा करून प्रेत जागेवरून हलवले। मृत दुचाकीस्वार हा बीडचा आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे। पुण्यात तो शिकण्यासाठी आला होता। मैताच्या पॉकेटमध्ये कुठलेच ओळखपत्र मिळाले नाही। प्रेत सध्या ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। तालुक्यातील मौजे कबनूर येथे तरुण बालगोपाळाच्या वतीने गावामध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। मुखेड तालुक्यातील मौजे कबनूर येथे तरुण बालगोपाळांच्या वतीने गावामध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। त्यामुळे दहीहंडी उत्सव पाहण्यास गावातील पुरुष महिला यांनी हनुमान मंदिराकडे एकच गर्दी केली होती।
या दहीहंडी उत्सवात वयोवृद्ध वारकरी राधे चल माझ्या गावाला जाऊया या गवळणीवर ठेका धरत तरुणात एका प्रकारचा उत्साह वाढवून दिला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर, विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील ढोसने, ऋतू देशमुख, त्रजू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। तर या दहीहंडीचे आयोजन गोपाळ कळा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंदेवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर हुंडेकर, सचिव सतीश घोनसे, कार्याध्यक्ष मारुती मंदेवाड, पवन हराळे, माधव पिल्लेवाड, शुभम भाईदे, दत्ता टेकाळे यावेळी उपस्थित होते। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। FTII चे विद्यार्थी कोणत्याही क्षणापासून बेमुदत उपोषणाला बसणार। विद्यार्थ्यांचे गजेंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीविरोधात 88 दिवसापासून आंदोलन। अहमदनगर माजी खासदार बाळासाहेब विखे यांची शरद पवार यांच्यावर टीका। दुष्काळी परिस्थितीला शरद पवारच जबाबदार। ललित मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटीस का जारी करावी? सक्तवसुली संचालनालयाचा इंटरपोलचा सवाल। अमरावती आणि यवतमाळमध्ये 3 आठवड्यानंतर पावसाचे जोरदार आगमन। मुंबई नालेसफाईच्या अहवालावरून महानगरपालिकेत गोंधळ। काँग्रेस राष्ट्रवादीचा सभात्याग। आज नांदेड शहरात मुसळधार पाऊस झाला। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। देगलूर विनयभंग प्रकरणातील दिलीप स्वामी व जीवराज डापकर यांना सेवेतून बडतर्फ करा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। खराडी पुणे येथे थरारक अपघात, कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार। तालुका मुखेड येथील कबनूर येथे गोपाळ काळानिमित्त दहीहंडी उत्साहात साजरी। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।